कोल्हापूरच्या सर्व भाविक श्रद्धावान साधकांना आमचा नमस्कार. कोल्हापूरला आल्याबरोबर तब्येत खराब झाली. एक नाटकच होतं म्हटलं तर चालेल, कारण आमचे सहयोगी माताजींच्या शिवाय कुठे जायलाच तयार नाही. आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर्वव्यापी शक्ती परमेश्वराची आहे, तुम्ही जाऊन प्रयत्न करा, माझा फोटो घेऊन जा, तुमच्या हातून हजारो लोक पाहतात. पण ते एका ग्रामीण भागात, शहरात नाही, विशेष करून क्षेत्रस्थळी तर मुळीच होणार. माझे वडील मला सांगत असत की क्षेत्रस्थळी श्रद्धावान फार कमी राहतात. बहुतेक क्षेत्रस्थळी लोक पोट भरून जे देवळावरती पैसे कमवतात किंवा त्यांना बघून बघून परमेश्वराप्रश्न परावृत्त झालेले असेच लोक. त्यांना असं वाटतं की देऊळ इथे असून आम्हाला काय फायदा झाला, आणि देवळात सुद्धा हे लोक बसून नुसते आपलं पोटच भरून राहिलेत, ह्यांच्या तरी आयुष्यात काही विशेष आहे का, ह्यांचं तरी आयुष्य काही उज्ज्वल आहे का, ह्यांच्यात काही बघण्यासारखं आहे का. एवढे देवीची पूजा करतात, 5-5 त्यांच्या आरत्या काढतात, तरी ह्यांच्यामध्ये काही बदल होत नाही. पण असा देव आहे तरी काय, आणि अशी देवी जर महालक्ष्मी आहे तर ह्यांची अशी भिकाऱ्यासारखी स्थिती का. त्यामुळे कोणताही बुद्धिजीवी वर्ग त्याला परमेश्वरापासून परावृत्त. त्यांच्या मनात असा विचार येतो की परमेश्वर म्हणून कोणी शक्ती नाही, ठीक आहे, देऊळ आहे, चला जाऊन येऊ, आपल्या देवळात गेले, 2 पैसे घातले, झालं काम झालं. तेव्हा त्याच्यातली जी सूक्ष्म स्थिती आहे, त्याच्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे, ती कधीही त्यांना मिळत नाही. तसे ते फार भाग्यवान आहे, कारण क्षेत्रस्थळी जन्माला येणं हे मोठं भाग्यच आहे, त्याबद्दल शंकाच नाही. पण क्षेत्रस्थळामध्ये जी इतर गोष्टी व्हायला सुरुवात होते, अतिपरिचयात वज्ञ असंतत गमनातना दुरुभवती प्रयागवासी कूपे स्नानम समाचार. प्रयागातले लोक आपल्या घरातल्या विहिरीवर नाहतात, पण इथून खेडे गावातनं पायी हजारो मैल चालून लोक गंगेत आंघोळीला जातात. आता गंगा आणली तर म्हणे 10,000 रुपयाला सगळ्यांना विकली. पण तिथे गंगेत राहणारे लोक, त्याला जर विचारलं तर म्हणे आम्ही एक दिवस सुद्धा गंगेत जात नाही, म्हणे घाणे सगळे. तसंच होतं. अतिपरिचयात झाल्यामुळे त्या ज्या क्षेत्रस्थळी गेले तिथे लोकांना एक तर विश्वासच नाही परमेश्वरावर, किंवा दुसरा असला तरी तो श्रद्धावान असतो. तेव्हा कोणत्या क्षेत्रस्थळी सहयोग जमवणे कठीणच जाणार आहे, हे आमच्या सहयोगाने लक्षात ठेवलं पाहिजे. इथे डबल मेहनत करावी. सर्वप्रथम जे लोक भाविक आहेत, श्रद्धावान आहेत, ते खेडेगावातून येतील, इतर जागेतून येतील, देवीच्या देवळात येतील, महालक्ष्मीला जातील, तिचा आशीर्वाद घेतील, कुंकू घेतील, घरी जातील. पण इथले जे स्थायिक रोज आहेत ते डोळ्याखाली रोज बघत असतात की हे देवीचे प्रकरण काय चाललेलं आहे, देवळात काय प्रकार चाललेले. आणि जरी आपल्या सांस्कृतिक जबाबदारीमुळे आपल्याला देवीबद्दल अपमान वाटत नसला तरी सुद्धा तिच्याकडे लक्ष असावं तितकं आपलं लक्ष नसतं. आता महालक्ष्मी म्हणजे काय, तिचं इथे उगम होणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, त्याचं केवढं महत्व आहे ते थोडंसं मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी जे सांगत आहे ते तुमच्या लक्षात येईल की तेवढी सूक्ष्मता कोल्हापूरच्या लोकांमध्ये नाही, तेवढे श्रद्धावान ते नाही आहे. श्रद्धावान असल्याशिवाय तुम्हाला माझी गोष्ट समजायला होणार नाही आणि कुंडलिनीचंही जागरण होणार. तेव्हा श्रद्धेने माझी गोष्ट ऐकली पाहिजे. सर्वप्रथम हे जाणलं पाहिजे की देवीची 3 रूपं आहेत. पहिल्यांदा ती आदिशक्ती म्हणून ह्या संसारात विचरण करते. आदिशक्ती म्हणजे जी सगळ्या शक्त्यांचा समन्वय, तिन्ही शक्त्यांचा समन्वय अशी ती अर्धमात्रा आदिशक्ती आहे. आणि तिचं एक रूप म्हणजे महाकालीचं, दुसरं महासरस्वतीचं आणि तिसरं महालक्ष्मीचं. आणि महालक्ष्मी सुषुम्ना मार्गात आपल्यामध्ये प्रगट होते. मनुष्याचा जो सुषुम्ना मार्ग आहे तिथे महालक्ष्मीचं स्थान आहे. तेव्हा जी आपल्यामध्ये शास्त्रीय दृष्ट्या म्हणायचं तर ज्याला आपण पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतो, तिचा कंट्रोल
ह्या शक्तीला असतो. आता जे वैद्यकीय शास्त्रात म्हणजे विज्ञानामध्ये फार हुशार झालेले लोक आहेत, ज्यांनी सगळं अंग्रेजी शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना जर मी सांगितलं की तुमची पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम ही महालक्ष्मी शक्ती कंट्रोल करते, तर माझ्यावरती मारायला धावते. कारण त्यांच्यामध्ये देवी म्हणून काहीच नाही. जी देवी देवता आहे ती म्हणजे इंग्लंडची राणी, ती खरी देवी. बाकी काही देवी म्हणून काही वस्तू असेल, घरात महालक्ष्मीचा फोटो असेल, तिला गळ्यात हारबीर घालतील, पण महालक्ष्मीचा संबंध पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमशी आहे आणि ती कंट्रोल संबंध करते, हे मनाला कधीही तयार होणार नाही. आणि जरासं आम्ही म्हटलं तर भांडायला उभे राहते. ही एक प्रथा आहे. दुसरी प्रथा ही की महालक्ष्मी ही गुरुतत्वावर आधारलेली आहे. पहिल्यांदा गुरुतत्वाने काय होतं? गुरुतत्व माणसामध्ये येण्याचा अर्थ असा की मनुष्यामध्ये समतोलता आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल असावा लागतो. तुम्ही रस्त्याने म्हणाल की आम्ही एकीकडे तोल करून चालू, तर चालू शकत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल नाही आहे, व्यावहारिक नाही. जर तुम्ही म्हणाल की आम्ही मोटर एका चाकावर एका साईडने चालवतो, जर तुम्हाला एखाद्या सायकलवर बसायचं असलं तरी तुम्हाला त्याचा तोल सांभाळावा लागतो. जर तुम्ही समतोलात आले नाही, जर मध्यात आले नाही, तर सुषुम्ना मार्गाने तुम्ही चढू शकत नाही. तेव्हा सर्वप्रथम लक्ष्मी तत्व आहे. लक्ष्मी तत्व हे मधोमध नाभीवर बसलेलं आहे. तुमच्या नाभीमध्ये लक्ष्मी तत्व. आता लक्ष्मीचं जे स्वरूप आहे ते आपल्याला माहिती आहे की तिच्या 2 हातामध्ये कमळ आणि एका हातामध्ये दान आणि दुसऱ्या हातामध्ये आश्रय, अशी तिची एकंदर प्रतिमा पूर्वीच्या ऋषीमुनींनी पहिल्यांदाच काढून ठेवलेली देवकृपेने. कारण आजकाल जर काढली असती तर काय काढलं असतं लोकांनी मला सांगताय. त्याचा अर्थ असा की जो खरा लक्ष्मीपती आहे त्याच्या हातातनं दान झालं पाहिजे, सारखं दान झालं पाहिजे, काही थांबलं नाही पाहिजे, त्याच्यात सारखं व्याहत व्हायला पाहिजे, तर तो लक्ष्मीपती. त्याच्या आश्रयाला 15-20 तरी मंडळी असायला पाहिजेत आणि त्यांचा आश्रय सुखदायी असायला पाहिजे, तेव्हा तो लक्ष्मीपती आहे. हातामध्ये 2 कमळं गुलाबी रंगाची, म्हणजे त्याच्या राहणीत, त्याच्या बोलण्यात, त्याच्या एकंदर शरीरात, वैभवात एक तऱ्हेची आर्द्रता असायला पाहिजे, करुणामय असायला. कारण एका कमळामध्ये एक साधारण भावरा ज्याच्यामध्ये काटे असतात त्याला सुद्धा स्थान असतं आणि तो जाऊन झोपतो, तर कमळ त्याला झाकून घेतं आणि आरामात त्याला उठ देतं. त्याचे काटे बोचत असतील थोडेसे तरी त्याला सांभाळतात. असे लक्ष्मीपती असायला पाहिजे. हे लक्ष्मीपतीचं सांगणं झालं की हे आजकालचे जे लक्ष्मीपती आहेत त्यांना काय म्हणावं समजत आहे. जर तुम्ही गाढवाला जर पैसे लावले तर तो काही लक्ष्मीपती होणार नाही. पण ही लक्ष्मी जी आपल्याला मिळाली, आता हे बघा, हे बाहेर देशातनं 14 देशातनं इथे लोक आले, ह्यांच्याकडे लक्ष्मीचं राज्य आहे एका अर्थाने की ह्यांच्याकडे पैसा आहे, पण लक्ष्मीपती नाही. पण तरी सुद्धा महात्म्य स्वतःच्या आत्म्याचं किती आहे हे बघा. 14 देशातून इथे तुमच्या कोल्हापुरात आले, पण कोल्हापूरचे किती लोक इथे आलेत माझ्या भाषणाला, परत किती लोक व्यवस्थित बसलेत, बघायसारखे उभे. श्रद्धा काही दिसते का? मागापासून म्हणतो बसा बसा, बसायला सुद्धा तयार नाही. बसून का नाही घेत महाराज? बसा आता. आणि एक तऱ्हेचा हट्टीपणा. ह्या लोकांमध्ये जर यांना सांगितलं की हे असं करून तुमचं भलं होईल, तर त्या गोष्टीला अगदी तयार असतात आणि करतात. इतके श्रीमंत आहेत, सायंटिस्ट आहेत, सगळं काही. पण आपल्या लोकांमध्ये ही अक्कल येणं अत्यंत कठीण. त्याला कारण असं झालेलं आहे की आपण म्हणजे अतिशहाणे आणि आपल्यासमोर मोठमोठाले आदर्श आहेत, सगळ्यांना सगळं पाठ आहे. गुरुगीता कुणी वाचली नसणार का, कुणी गीता वाचली नाही, कुणी काय केलेलं नाही, सगळे अतिशहाणे. कुणी कुणाचं भलं केलं अथवा नको केलं, पण मुख्य म्हणजे शहाणपण अति. आणि त्या अतिशहाणपणामुळे जे आपल्यातलं सत्व आहे, जे आपल्यातलं खरं आहे, ते आपण गमावणार आहोत. तुझं आहे तुझं पाशी असं सांगितलेलं, ते तुमच्याही पाशी आहे. खेडेगावात आहे, पण खेडेगावात पहिल्यांदा रुजणार. क्षेत्रस्थळी सगळ्यात शेवटी, सगळ्यात पहिल्यांदा खेडेगावात, मग मुंबईला सुद्धा रुजेल, पण क्षेत्रस्थळी फार कमी रुजेल असं मला दिसतं.
त्याला कारण असं की श्रद्धा जी आहे तिला गहराई नाही, श्रद्धेमध्ये सूक्ष्मता नाही. श्रद्धा म्हणजे देवीला गेलो, नारळ घातले, तिला हे घेतलं, झालं नमस्कार, चला झालं, आजचं काम देवीचं झालं. पण देवी म्हणजे काय, महालक्ष्मी तत्व म्हणजे काय, इकडे लक्ष नाही. आता जेव्हा लक्ष्मीत मनुष्य उतरला, आता ह्या लोकांना लक्ष्मी मिळाली, त्याच्या पुढे आता विवंचना लागली की एवढा मला पैसे मिळाले, सगळं काही मिळालं, सगळं ऐश्वर्य मिळालं, तरी आमची मुलं आहेत ती सुसाईड करतायत, आत्महत्या करतायत. म्हणजे पैसा हे काही उत्तर नाही, पैशाने मला होईल ही गोष्ट खरी नाही. म्हणजे ह्याच्या पलीकडे काहीतरी असायला पाहिजे. जर पैसा सगळा काही असता तर ते आम्ही मिळवलेले, मग त्याच्या पुढे का, त्याच्या पुढे काय दिसत. आम्ही एवढा उपद्व्याप केला, आपली एवढी सुधारणा करून घेतली, आमच्याजवळ एवढा पैसा आला, आम्हाला स्थैर्य नाही, आपापसात मारामाऱ्या आमच्या खून पडतात. त्याच्यानंतर काही काही देशामध्ये तर आई बहिणींचाच कुणाला पत्ता लागत नाही, इतका त्यांच्यामध्ये वैमनस्य आलेले आपापसामध्ये की त्यांना आश्चर्य वाटतं की या पैशामुळे एवढं वैमनस्य लोकांमध्ये आलं, तेव्हा पैशात काहीतरी खराबी असते. तर तेव्हा सर्व सोडून आता दुसऱ्या शोधायला लागले. काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही शोधायला लागले, तर काही इथून आपले भामटे गुरु गेले आणि त्यांनी त्यांना पकडून घेतलं आणि त्यांना लुटून खाल्लं. पण परमेश्वर हा आहे आणि जे त्याच्या शोधात खरेखुरे फिरतात त्यांना परमेश्वर हा मिळणार. पण जे वरपांगी आहेत त्यांना मिळणार नाही. ह्यांच्यासमोर आपल्यासारखे आदर्श नाही. ह्यांनी गुरुगीता ऐकलेली नाही, यांनी गीता ऐकलेली नाही, यांना काही माहीत नाही. आपल्याकडे एक एक जर मिनिस्टर उभा केला तो अशी भाषणं देतो की वाटतं बाप रे बाप, साक्षात हा उठून उतरलाय ब्रह्मदेव असा बोलून राहिला. पण आज सगळे कोरडे पाषाण. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. हे म्हणजे आपल्या इथल्या सर्वच लोकांचं. त्यामुळे होतं काय की वरपांगीपणा येतो, कारण आदर्श फार मोठाले आणि आत काहीच नाही, पोकळ वाचला. ह्या पोकळ वाचल्याला आता ठीक कसं करायचं, त्याच्यात श्रद्धा कशी करायची. श्रद्धा करा असं म्हणून होत नाही, आणि जोपर्यंत श्रद्धा निर्माण होणार नाही तोपर्यंत त्या लक्ष्मीतनं महालक्ष्मी तत्व जागृत होणार. लक्ष्मीतनंच महालक्ष्मी तत्व जागृत होतं. पण ती लक्ष्मी जी आपल्याला मिळणार आहे, ती लक्ष्मी ह्या लक्ष्मीसारखी असेल तर, समजा जरी ती महालक्ष्मी आपल्याला मिळाली तर जरुरी नाही की तुमच्याजवळ पैसे असायला पाहिजे, जरुरी नाही की तुम्हाला लक्ष्मीचं तत्व जाणलं पाहिजे. ते जाणल्याशिवायच तुम्ही महालक्ष्मी तत्वात उतरू शकता, कारण ह्या अशा विशेष स्थानी आपला जन्म झालेला आहे. हिंदुस्थानात जन्म होणंच म्हणजे लाखो लाखो योनीतलं पुण्य आहे. मग महाराष्ट्रात होणं तर काय सांगायचं, आणि त्यात क्षेत्रस्थळी जन्मणं म्हणजे केवढं मोठं पुण्य असायला पाहिजे, केवढं संचित, एवढं गाठोडं बांधून परत वरपांगीपणा. त्याचा इलाज काय केला पाहिजे, त्याचा इलाज हा आहे की स्वतःबद्दल थोडा विचार करायला पाहिजे. स्वतःबद्दल विचार. आता मी म्हटलं बसा तर बसत का नाही, ते लोकही बघतायत की अगदी उद्धट लोक आहेत, बसत का नाही तुम्ही लोक, बसून घ्या, बसून घ्या. ते लोक काय म्हणतील तुम्हाला, थोडी तरी शिस्त असायला पाहिजे, नाहीतर जा, पण बसून घ्या. नाही तर कोणती गोष्ट ऐकायची नाही, हे आपलं म्हणजे विशेष. त्याच्यात काय शिष्टपणा आहे. एकंदरीत माणसामध्ये स्वतःबद्दल एक तऱ्हेचं कुतूहल असायला पाहिजे आणि विचार असायला पाहिजे की मी ह्या जगामध्ये कशाला आहे, ह्या जगात येऊन मला काय मिळवायचं, मला जे काय मिळवायचं आहे ते मिळवलं आहे की मला अजून काहीतरी मिळवायचं, मला आनंद मिळाला आहे. ह्या देशांमध्ये जिथे एवढी प्रगती झाली आहे त्या देशाच्या लोकांना जाऊन विचारावं की बाबा तुम्हाला ते मिळालं का, तुम्ही ज्या सौख्याच्या शोधात होतात ते तुम्हाला मिळालंय का. ते सांगतील आमच्यापेक्षा दुःखी कुणी नाही, तुम्ही आमच्यापेक्षा सुख्या. तेव्हा कारण हे की ह्या भारतभूमीच्या पुण्यामुळे तुम्ही बचावले, त्याच्यामुळे तुम्ही बचावले. पण ते पुण्य सुद्धा आता अतिशहाणपणामुळे कदाचित पुढे पडणार. मी आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला फक्त 2दा गेले, पण तिथे हजारो सहयोगी तयार झाले. तुमच्या कोल्हापुरात कितीदा आले मला आठवत नाही, पण पुष्कळदा आलेले. आणि तरी इथे किती सहयोगी आहेत मोजून सांगतायत. म्हणजे लोकांमध्ये श्रद्धा नाही, स्वतःबद्दल श्रद्धा नाही आणि परमेश्वराबद्दल सुद्धा श्रद्धा नाही.
जी श्रद्धा आहे ती फार कमी पडते. मी परमेश्वराला शोधूनच काढणार, तेऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. मी परमेश्वराला आपल्यामध्ये जागूनच सोडणार, अशी ज्यांनी एकदा आपल्या मनामध्ये धारणा धरली आणि असा हिया ज्यांनी केला त्याला काहीही नाही. ही वेळ आलेली. आज हजारो लोक हजार ठिकाणी पार होत आहेत आणि क्षेत्रस्थळी राहिलो म्हणून काय झालं, मी महालक्ष्मीला प्राप्त करून राहीन असे म्हणणारे जर तुमच्यात असले तर आम्ही त्यांच्यासाठी तयार. महालक्ष्मी तत्व हे फार मोठं आहे. महालक्ष्मी तत्वाशिवाय तुम्ही माणूस स्थितीला नसता. आज अमिबापासून तुम्ही जे माणूस झाला ते तुम्ही ह्या महालक्ष्मी तत्वा, आणि ह्या महालक्ष्मी तत्वामध्येच जी आपण उधो उधो अंबे असं म्हणतो तीच ती कुंडलिनी आहे. त्या कुंडलीना उठ उठ असं आपण म्हणतो या महालक्ष्मी तत्वात. इथेच असे गोंधळी का गातात, आणखी ठिकाणी का गातात. म्हणजे सुषुम्ना पद ज्या पदात कुंडलिनी उठते ते महालक्ष्मीचं स्थळ तुमच्याकडे असताना काय तुम्ही तिची सेवा केलेली आहे, ती आतमध्ये जागृत आहे तुमच्या, तिला जागृत करून पुष्कळ सांगायचं आहे. महालक्ष्मी पुष्कळ बोलायचं. आधी सूक्ष्मात उतरून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या ठिकाणी तुम्ही आलात, काय आहे. हे पृथ्वी तत्वातनं निघालेलं आहे. हे स्थळ पृथ्वी तत्वातनं निघालेलं आहे आणि त्याच्याकडे तुम्ही हात करून बघितलं तर तुम्हाला काही नाही लागलं तरी इथे जेवढे सहयोगी आहे ते फॉरेनर सुद्धा जाऊन आले, ते म्हणतात माताजी केवढं जागृत स्थळ आहे. आता तुम्हाला नाही सांगता यायचं की जागृत आहे की नाही, इथे राहूनही तुम्हाला माहित नाही जागृत आहे की नाही, मग तुमच्या पुढे मी काय बोलणार. तेव्हाही मोदी बोलत होते तर सगळे लोक उठून उठून जात होते. इतक्या कळवळीने ते बोलत होते, इतक्या मेहनतीने बोलत होते, पण लोक उठून उठून जात होते. त्यांना त्याची कदर नाही की आम्ही ह्या फार मोठ्या स्थळी जन्माला आलो, काहीतरी विशेष पुण्य घेऊन आलो असो. एवढं मोठं आमच्याजवळ काहीतरी गाठोडं संपदेचं आहे, ते उघडण्यासाठी माताजी आले आहेत. ते घेऊन त्यात पुढे गेलं पाहिजे, त्याच्यात मेहनत केली पाहिजे, तिकडे लक्ष घालायला पाहिजे. पण तसं नाही. लक्ष कुठे आहे सध्या आपलं हे पाहिजे. आपलं लक्ष जे आहे ते वरपांगी खोल ते लक्ष गेलं पाहिजे. आणि ते जाण्यासाठीच ही आंबे उधो उधो अंबेला उचललं. आंबा म्हणजे कुणी नाही, दुसरी तिसरी नसून तुमची कुंडलिनी हीच आंबा. ही म्हणजे सबंध सृष्टीला बनवून जी तिथे थांबलेली आदिशक्ती आहे ती आंबा म्हणजे अर्धमात्रा. आपल्याला माहिती आहे की 3.5 मात्रा ह्या सबंध ह्या महाराष्ट्रात आहे. हे त्रिकोण जे आहे महाराष्ट्राचं, हा पठार, हे सर्व विश्वाच्या कुंडलिनीचं स्थान. त्यातली महालक्ष्मी इथे. आता इथल्या लोकांची ही स्थिती म्हणजे आम्ही काय बोलायचं पुढे तुम्ही सांगा. ही महालक्ष्मी आणि महाकाली आपल्याला माहिती आहे कुठे, तुळजापूरला भवानी, आणखी माहूरला महासरस्वती. पण अर्धमात्रा मात्र आदिशक्ती नाशकाजवळ गणीला. ते सगळे बघायला हे लोक जातात. इथे बघायला आले, तुळजापूरला जाऊन आले, पण ते जाणून की हा काय सबंध विश्वाची कुंडलिनी ती त्यातली महालक्ष्मी तुमच्याकडे, ज्याच्यातनं सर्वांचं उत्थान होणार आहे, ज्याच्यातनं कुंडलिनी चढणार आहे. म्हणजे इथल्या लोकांनी काय असायला पाहिजे हे मला तुम्ही सांगा. म्हणजे परमेश्वराची काय इच्छा आहे, तुम्हाला इथे काय घेऊन पाठवलं असेल परमेश्वराने, हा विचार करून की जेव्हा वेळ येईल, जेव्हा सर्वांची अशी सामूहिक कुंडलिनी उचलायचा समय येईल, त्या वेळेला विशेष त्या वेळेला कशी मंडळी इथे जन्माला घातली असेल देवानी, काय विचार करू. कोणत्या पट्टीचे लोक इथे घातले असतील तेच मी शोधते कुठे गेले ते. काहीतरी विशेष मंडळी जन्माला घातली असेलच, ती अजून हाताला लागली नसेल आम्हाला, किंवा असेलही तुमच्यात काही मंडळी त्याच्यात बसले, तर सांगायचं आहे की जाणून घ्या तुमच्यातल्या प्रत्येक मंडळीला परमेश्वराने काहीतरी विशेष देऊन पाठवलेलं आहे. तेव्हा ते जे विशेष आहे ते तुम्ही मिळवलं पाहिजे. बाकी बेकार गोष्टींमध्ये आपलं लक्ष घालू, तुमचं जे इथे जन्माचं कारण आहे, जे मूळ कारण इथे जन्म होण्याचं आणि इथे राहण्याचं कारण आहे, त्याचं सार्थक करून द्या. सर्व जगाला तुमच्या पुढे वाकावं लागेल ज्या दिवशी तुम्ही स्वतःची संपदा जाणून घ्या. जसं पसायदान लिहिलेलं आहे, आपण ऐकलंच असेल. त्यातले अर्थ लोकांना समजतात की नाही
काय ते त्यांनी वर्णन केलेलं आहे की कसे कसे लोक इथे जन्माला येतात. त्यावेळेला काय होईल, ब्रह्माचं एकत्व साधे ते पसायदान, ते आता हे पसायदान हे घ्यायला पाहिजे. आणि ह्या लोकांचे काय, चला कल्पतरूचे आर, कल्पतरू तुमचे कल्पतरू बनणार. आता मोदी मला म्हणाले माताजी कमाल आहे, मी नुसता तुमचा फोटो घेऊन गेला आणि मग तिथे 2-3 हजार माणसं होते, पण तिथे जवळजवळ 80% लोक पार झाले. म्हटलं काय कमाल, तुम्ही कल्पतरू झाला, तुम्ही कल्पतरू झाला. तुम्ही कल्पना करा आणि ते पूर्ण होणार, तुम्ही इच्छा करा आणि ते पूर्ण होणार. असे तुम्ही कल्पतरूंचे आरव तयार करायला पाहिजे. इतके दुःख्याने नाही चालायचं. आरव म्हणजे वनचे वन, बोलते पियुषांचे आर्णव, जे अमृताचे सागर आहेत असे बोलते. आता ते बोलत होते, कोणाचं लक्षही नव्हतं. त्याने वाचली गाथा, तसला प्रकार. तेव्हा स्वतःची किंमत करा, स्वतःला समजून घ्या की ह्या अशा क्षेत्रस्थळी, त्या महत्वाच्या विश्वाच्या महत्वाच्या क्षेत्रस्थळी आम्ही जन्माला आलो, तर आम्हाला काय करावं लागेल. दंडवत घालायला सांगितलं, चालले दंडवत घालायला. अहो पण कुंडलिनीची जागृती करून तुम्ही पार का होत नाही. त्याच्यात उहापोह, त्याच्यात भांडणं, त्याच्यात वादविवाद करून कधीही कुंडलिनी चढणार नाही. काही सोपं काम नाही कुंडलिनीचं चढवणं. पहाडासारखी कुंडलिनी असते आणि विशेष करून क्षेत्रस्थळी. तेव्हा मेहरबानी करून आपल्या संपदेला ओळखून घ्यायचे, स्वतःला ओळखून घेतलं पाहिजे. मग कुंडलिनीचं जागरण फार सोपं काम आहे, फारच सोपं काम आहे. स्वतःची पहिल्यांदा इज्जत करा, स्वतःचा पहिल्यांदा आदर करा, स्वतःला समजून घ्या की आम्ही का ह्या क्षेत्रस्थळी जन्माला आलो, काहीतरी विशेष असायला पाहिजे. बरीच तरुण मंडळी आलेली आहे, ते पाहून मला आनंद वाटला. कारण तरुण मंडळी फार पटकन पार होतात आणि त्यात लागतातही. तसेच पुष्कळ वयस्कर लोक ज्यांना शहाणपण असेल ते सगळेच ह्याच्यात, पण तरुण मंडळींना पटकन हे लक्षात येतं. पण त्यांनी त्याच्यात थिल्लरपणा नाही केला, लागलं पाहिजे मेहनतीने. तुमचं विशेष आहे की कोणत्याही वयाला सहयोग लाभ मिळतो, पण त्यातली मेहनत करण्याची जी शक्ती आहे ती तरुणपणी असते. म्हणून त्या लोकांनी मेहनत करून अगदी त्याच्यात रमलं पाहिजे आणि जमलं पाहिजे. जर त्याच्यात जमले नाही तर तुम्हाला माहितीच आहे या देशाचाच काय पण सर्व जगाचाच नाश समोर दिसत आहे. त्या नाशाला जर तुम्हाला परतवून पाठवायचं असलं तर स्वतः समर्थ झालं पाहिजे, सम अर्थ झालं पाहिजे. आणि सम अर्थ म्हणजे तुम्ही जे आत्मा आहात त्याच आत्म्याला प्राप्त. तुम्ही आत्मा आहात, बाकी सगळं मिथ्या आहे. मन बुद्धी अहंकारादी ह्या उपाधी आहेत. तुम्ही फक्त आत्मा आहेत आणि आत्माला प्राप्त झाल्याबरोबर तुमच्या हाताला ह्या चैतन्य लागेल. हे चैतन्य म्हणजे तिन्ही शक्तींचा समन्वय. एक शक्ती नाही, प्राणशक्ती, इच्छाशक्ती आणि धारणा शक्ती म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तिन्ही शक्त्यांचा समन्वय झालेला अशी ही जी चैतन्य लहरी आहेत, त्या मिळवून तुम्ही सुद्धा दुसऱ्यांचं भलं करू शकता आणि स्वतःला एका नवीन वातावरणात परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करू शकता. हे सर्वांचं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून आमची रात्रंदिवस धडपड चाललेली आहे. त्यात पैसे घेणे वगैरे ह्या गोष्टींचा काही प्रकार नाही. अर्थात पोटभरू लोकांना मी राग येणारच. ते मग देवाच्या नावाने घेत असतील किंवा ते कुणाला बरे करण्याच्या नावाने घेत असतील किंवा काही असेल, त्या लोकांना हे समजत नाही की माताजी एक पैसा न घेताना लोकांना बरं कसं करतात. आम्ही करतो, आमची मर्जी. ज्याला करायचं त्याला करू, नाही करायचं त्याला नाही. तुम्ही कोण आम्हाला म्हणणार का बरं करता आणि मला आव्हान दिलं की तुम्हाला आम्ही पैसे देऊ जर तुम्ही एकाला बरं केलं. आम्ही कशाला आव्हान तुमचं घ्यायचं आलो. आमची मर्जी. आम्हाला करायचं असेल तर करू, नाही तर नाही. कारण आम्ही काय तुमच्यासारख्या पाट्या लावून कुणाला बरं करत नाही. आमच्या मर्जीवर जर आलं तर आम्ही बरं करू लोकांना आणि करतोच आणि करू. त्यात तुमच्या पोटावरती का पाय यावा. जगामध्ये पुष्कळ आजारी लोक आहेत का आम्ही सगळ्यांना बरं करत नाही. फक्त ज्याच्यात पुण्य संचय असतात त्यालाच बरं करतो. हिटलर लावू दे, आम्ही काय बरं करणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या पाट्या लावा.
त्याला पाठवू तुमच्या हॉस्पिटलला तर डॉक्टरांच्याकडे, त्यांच्याकडनं पैसे उकळा आणि त्यांना बरं करा. फक्त जे साधू संत आहेत, जे धार्मिक आहेत, मग ते गरीब असो कसेही असो, आम्हाला ते प्रिय आहेत, त्यांना आम्ही बरे करणार. तुम्ही मात्र त्याची चिंता करू नये. कोणत्याही श्रीमंत माणसाला आम्ही बरं करत नाही. श्रीमंत लोक म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात जातच नाही. एक दोघांना बरं केलं तर मला डोकंदुखी झाली. एक दोघांना कुठून ते मला चिकटले आणि त्यांना बरं केलं तर ते आणखीन 10 श्रीमंत घेऊन आले. अरे म्हटलं बाबा तुमच्यासाठी डॉक्टर, मला क्षमा करा, मला वेळ नाही, पळत असते त्यांच्यापासून, पण तरी माझ्या डोक्याला चिकटले. गरिबांसाठी मला वेळ आहे. अशा खोट्या लोकांसाठी एवढं सांगायचं आहे की स्वतः ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्याबद्दल उगीच उहापोह करण्यात काही अर्थ नाही आहे. ज्या लोकांना असं वाटतं की सहयोगामध्ये काहीतरी आम्हाला लाभ होईल, त्या लोकांनी सहयोगात घ्या. कोणावर जबरदस्ती नाही, कोणावरही जबरदस्ती नाही. परमेश्वराला मिळवणं ही का जबरदस्तीची गोष्ट आहे का? तुम्ही सांगा, काय ढकलून तुम्हाला परमेश्वराच्या साम्राज्यात पाठवत आहे? अहो तिथे सिंहासनावर बसायचे तुम्हाला, तिथे असे ढकललेले लोक, मेलेले मुर्दाड लोक ते जाऊन बसणार आहेत का? तुम्ही सांगा बरं. तिथे बसणारी मंडळी राजेशाही पाहिजे. तेव्हा असे जे लोक जे स्वतःला समजतात की काहीतरी जबरदस्तीने सहयोग करता येईल किंवा पैसे देऊन सहयोग करता येईल, त्यांनी समजलं पाहिजे की हा सडेतोड योग आहे. ह्याच्यामध्ये रोखडा योग, जे तुमचं पुण्य संचित असेल त्याच्यात 1000 पटीने जास्त असेल. पण अगदीच पुण्य नसलं, समजा तुम्ही महापापी असला, तर काय आम्ही ठेका घेतलेला का तुम्हाला ठीक करण्याचा? तेव्हा लक्षात असायला पाहिजे की परमेश्वरी तत्व हे आहे, तेच आहे, बाकी काही नाही. बाकी सगळं खोटं आहे. जोपर्यंत तुम्हाला ते हातालाच लागलेलं नाही, जोपर्यंत ती शक्ती तुमच्या हाताला लागली नाही, तोपर्यंत तुम्ही असं कसं म्हणता की आहे किंवा नाही? जोपर्यंत इथर यांना मिळाला नव्हता, जोपर्यंत रेडिओ झाला नव्हता, तोपर्यंत ते म्हणत होते नाही. मी जर म्हणते आहे तर बघायला हरकत काय? जर तुम्ही सायंटिफिकली बघता तर मग सायंटिफिक माणसाचं डोकं उघडं पाहिजे, येऊन बघायला पाहिजे आहे की नाही. ज्या लोकांना आज लाभ होईल त्यांनी गहनतेत उतरलं पाहिजे. एवढं मात्र मला आज वचन पाहिजे तुम्हा लोकांपासून की आज आम्हाला जर माताजी लाभ झाला तर आम्ही गहनतेत उतरू. वरपांगीपणाने सहयोग घटत नाही, त्याचा काही फायदा होत नाही. एखादा बीला अंकुर फुटून ते वाया जातं, तसे तुम्ही वाया जाणार. तर मला तुम्हाला वाया घालवायचं नाही. तेव्हा कृपा करून आज मनाचा हिया करून ध्यानात जायचं आणि परमेश्वरी कृपेने हे घटित होईल अशी मला पूर्ण आशा आहे. असो.